नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीच्या बोलण्याचा विचार करत असतो की तो हार जानकीने तर पॉलिशसाठी दिलेला असतो आणि जानकी सर्वांसमोर असे का म्हटली असेल की माझ्या डोक्यामध्ये सतत हार पॉलिशला द्यायचा म्हणून मला असे वाटले की तो हार मी पॉलिशला दुकानामध्ये दिला की काय. जानकी मुद्दाम असे खोटे बोललेले असते म्हणून ऋषिकेश ते सर्व विचार करून लगेच त्या ज्वेलरवाल्याला फोन करतो. म्हणून तो पारिकबाईंना फोन करत असतो, परंतु ते मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळे फोन काही घेत नसतात. तर नंतर जेव्हा तो कॉल करतो तर पारिकबाई फोन घेतात. तर पारिकबाई म्हणतात की बोला, काय सेवा करू मी तुमची. आणि मी जरा ज्वेलर्स असोसिएशनच्या मीटिंगमध्ये बिझी होतो, मीच तुम्हाला कॉल करणार होतो. तर ऋषिकेश विचारतो की का तुम्ही मला कॉल करणार होतात आणि कशासाठी. तर पारिकबाई म्हणू लागतात की जानकी वहिनीने तो पॉलिशसाठी हार दिलेला होता ना. मग ऋषिकेश विचारतो की त्याचे काय. तर पारिकबाई सांगू लागतात की हो, तुमची ती नवी सून ऐश्वर्या तो हार घेऊन गेली, हेच तुम्हाला सांगायचे होते. वस्तू मोलाची होती, जानकी वहिनीने ती आमच्याकडे दिली होती आणि ते आम्ही दुसऱ्या सुनेच्या हातामध्ये दिले आणि ते पण बिना रिसीट. मग तुम्हाला ते इन्फॉर्म करायला नको का. तेव्हा ऋषिकेशला हे ऐकून तर धक्काच बसतो आणि ऋषिकेश मुद्दाम पारिकबाईला थँक्यू बोलतात आणि हेच सांगायला मी तुम्हाला कॉल केला होता की हार घरी व्यवस्थित पोहोचला म्हणून. तेव्हा पारिकबाई म्हणतात की पोहोचला ना, मग जय श्रीकृष्णा. आणि तेव्हा ऋषिकेश फोन ठेवतो आणि ऐश्वर्याने तो हार घरी घेऊन आणल्याचे त्याच्या लक्षात येते. तेव्हा ऋषिकेश रूम मध्ये येतो आणि जानकीला म्हणतो की जानकी, तू खोटं का बोललीस. तर जानकीला तर धक्काच बसतो आणि विचारते की कशाबद्दल. तर ऋषिकेश म्हणतो, आईने दिलेला सोन्याचा हार तू पॉलिशला देण्यासाठी विसरली बहुतेक, असे खोटे सांगितले. जानकी, कमावून तू हे विसरणे शक्यच नाही. घरात साधी सुई कुठे ठेवली हे सुद्धा तुझ्या लक्षात असते, मग आईने दिलेला सोन्याचा हार तू कुठे ठेवला हे विसरून जाशील का. मला वाटलेच होते काहीतरी गडबड आहे म्हणून मी पारिकबाईंना फोन करून विचारले, त्यांनी मला काय सांगितले माहिती आहे का तुला. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला माहिती आहे की त्यांनी तुम्हाला काय सांगितले असेल. ऐश्वर्या तो हार तेथून घेऊन गेली. तेव्हा ऋषिकेश विचारतो की तुला कसे कळले. तर ऐश्वर्या लगेच खिडकी उघडते आणि ऐश्वर्याच्या पावलांचे ठसे ती दाखवते. याचाच अर्थ की मागच्या अंगणातून आपल्या बेडरूम मध्ये कोणीतरी आले होते. हे दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्या आहे आणि आपल्या कपाटातील ऐश्वर्याचे जे पैंजण असते ते ऋषिकेशला दाखवते. आणि मी खरंच हार पॉलिशलाच टाकला होता आणि अचानक समोर शर्वरी वंश तो हार घेऊन आल्यात. तेव्हाच कळले की मला काहीतरी गडबड आहे, म्हणूनच मी तेव्हाच अंदाज बांधला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे जरा आतीच होते, तिला प्रॉब्लेम काय आहे नेमकं. ऋषिकेश म्हणतो की थांब, आता मीच ऐश्वर्याशी बोलतो. तर जानकी ऋषिकेशला अडवते, आपल्याला हे प्रकरण नाही वाढवायचे, मी ऐश्वर्याला समजावले. वाढवायला विषय मी सुद्धा वाढवू शकते, पण त्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तुम्ही बघितले ना, शर्वरी वंश किती हर्ट झाल्या होत्या, त्यांना किती वाईट वाटले होते. त्यात मी त्यांच्याशी जर खरं खोटं करत बसले असते तर आणखीन तमाशा झाला असता, आणखी मनात कटुता निर्माण झाली असती. नाती खूप जपावी लागतात आणि घर म्हणजे नाती असते आणि ही नाती अशाच रीतीने तुटतात. पैसा, हिशोब, प्रॉपर्टी या वादातूनच नाती तुटतात. त्याची सुरुवात ही लहानच असते, पण त्याचे वादळ कधी होते हे आपल्याला कळत सुद्धा नाही. ते आपल्याला होऊन सुद्धा द्यायचे नाही. आपल्याला आपले घर कधीही तुटून द्यायचे नाही आणि त्यासाठी मला कितीही वेळा नमते घ्यावे लागले तरी माझी तयारी आहे. आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचे हे मला सुद्धा कळते. मी नमतं घेते म्हणजे याचा अर्थ ऐश्वर्याची मनमानी चालेल असा नाही होत आणि मी ऐश्वर्याचे काही चालून सुद्धा नाही देणार. ऐश्वर्या जे काही वागली ना त्याबद्दल तिला कसे समजायचे आता हे माझ्याकडे लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर ऐश्वर्या मस्त आळस देत उठते आणि तेवढ्यात सुमित्रा दरवाजामध्ये तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि गुड मॉर्निंग करते. तर ऐश्वर्या मुद्दाम पायाला हात लावत म्हणते की गुड मॉर्निंग आई, आणि आई ग असे करू लागते. सुमित्रा म्हणते की झाली का झोप, आणि तुला आवडते तशी ब्लॅक कॉफी घेऊन आले म्हणते. ऐश्वर्या म्हणते की आई कशाला, तुम्ही कशाला घेऊन आलात, तुम्ही खरंच मला लाजवता. सुमित्रा म्हणते की अगं तसे नाही, तुझा पाय दुखतो, मग आता तुला बरे वाटते का, पाय बरं आहे का. ऐश्वर्या म्हणते की थोडासा बरा वाटतो. तर सुमित्रा म्हणते की खरं सांगते की थोडीशी जरा हालचाल केली तर पायाला तुझ्या बरे वाटेल आणि तू कॉफी घे, आपण येतेच हळूहळू थोडासा एक्सरसाइज करून पायाला तुझ्या बरे वाटेल. तेव्हा ऐश्वर्या कॉफी पिते आणि आई खरंच वाव, खरंच अगदी परफेक्ट आहे, मला लागती तशी कॉफी आणि थँक्यू. आणि पिता पिता म्हणते की आई मी नंतर कॉफी घेते, आपण जरा वॉक करूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की हळूच जरा, माझा आधार घेऊनच चाल. आणि इतके नाटक करत चालत असते की आई ग असे
असे तिचे सुरूच असते आणि परत ती बेडवर बसते. ऐश्वर्या म्हणते की आई माझ्यासाठी किती करता हो तुम्ही. तर सुमित्रा तिथे सोफ्यावर बसत म्हणते की अगं कुठे काय करते, जशी शरू जानकी तशीच तू आमच्यासाठी, मग त्यांच्यासाठी मी केले नसते का. तर ऐश्वर्या म्हणते की आई मला ना तुमची सर्वात लाडकी सून व्हायचे, मला खरंच तुम्ही खूप आवडता आणि तुमचा चेहरा खरंच कसा ते सतक सतक. तर सुमित्रा म्हणते की अगं सात्विक म्हणायचे का तुला. ऐश्वर्या म्हणते की हो तुमचा चेहरा खरंच असा सात्विक आहे आणि तुमच्याकडे जर बघितले तर आतमधून असे शांत वाटते. तर सुमित्राला हसू येते. तेव्हा सुमित्रा हसून म्हणते की तू खोड्या करतेस मात्र मला आवडतेस आणि मला असे वाटते की आपण परत थोडेसे चालूयात आणि हळूहळू खाली सुद्धा जाऊया. तर ऐश्वर्या म्हणते की अरे बापरे खाली. तेव्हा सुमित्रा उठते आणि घाबरू नकोस मी आहे ना असे बोलून ती ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि खाली गेल्यानंतर तुझे थोडेसे सर्वांना बघून मन सुद्धा रमेल आणि ऐश्वर्याला खाली घेऊन येत असते. तर इकडे जानकी ही बागेमध्ये गुलाबदादांकडे येते आणि काय करता गुलाबदादा, झाडांना पाणी घालतात का. माझं एक खूप महत्वाचे काम आहे, करतान का. महत्वाचे आहे अगदी. आणि नेमकं काय करायचे जानकी तो सर्व प्लॅन गुलाबदादांना सांगते. तेव्हा जानकी आतमध्ये येते तर मंगला ही नाना आणि ऋषिकेशांना चहा देत असते. तर तेवढ्यात सुमित्रा ही ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला खाली घेऊन येते आणि जरा जपून असे वगैरे म्हणत असते. तर जानकी त्या दोघींकडे पाहते. तेव्हा जानकी मुद्दाम ऋषिकेशकडे बघून हसते आणि ऋषिकेश जानकीकडे. तेव्हा नाना विचारतात काय ग ऐश्वर्या अजून पाय दुखतो का. तर ऐश्वर्या म्हणते की हो अजून सुद्धा खूप दुखतो. नाना विचारतात की मलम लावते का. तर ऐश्वर्या म्हणते की ऍक्च्युली काल मी मलम लावण्यासाठी विसरले होते. तेव्हा नाना म्हणतात की अगं सारंग नाही ना काळजी घेण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो खरं तर मी त्यांनाच मिस करते खूप. आणि तेवढ्यात जानकीने ठरलेल्या म्हणजे प्लॅन प्रमाणे गुलाबदादा धावतच आतमध्ये येतात आणि बाहेर इतके मोठे जनावर आले असे घाबरतच धावतच म्हणू लागतात. तेव्हा सर्वजण म्हणतात की अरे बापरे आणि कुठे. तर गुलाबदादा म्हणतात की मागच्या बाजूला लय मोठं आहे. तर ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट जनावर म्हणजे नेमकं काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जनावर म्हणजे साप. तेव्हा ऐश्वर्या इतकी घाबरते आणि काय साप आणि साप आपल्या घरात इथे. गुलाबदादा मुद्दाम ऐश्वर्याजवळ येतात आणि खरंच खूप मोठा साप आहे आणि तो खिडकीजवळ गेलाय आणि शेवटी ते जनावर कुठे पण घुसू शकते. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात कारण ऐश्वर्याचा पाय दुखत नाही हे कसे सर्वांना दाखवून द्यायचे म्हणून मुद्दाम हा सर्व प्लॅन सुरू असतो. तेव्हा गुलाबदादा मोठ्याने ओरडून म्हणतात की आपल्या घरामध्ये साप शिरला. तेव्हा सर्वजण इतके घाबरल्यासारखे इकडे तिकडे शोधू लागतात. ऐश्वर्या तर खूपच घाबरलेली असते. तेव्हा जानकी मुद्दाम जे सोफ्याखाली तिने ते दोरखंड लपून ठेवलेले असते तर ते सापाच्या आकाराचे असते आणि ती गुपचूप हातात घेते आणि इकडे तिकडे साप आहे असे शोधत आई सांभाळून असे बोलत ती लगेच ऐश्वर्याच्या पायाजवळ ते दोरखंड फेकून देते. ऐश्वर्या साप म्हणून इतकी घाबरते आणि जोरात इकडे तिकडे साप 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 करत ती पळू लागते आणि त्याच वेळेस तिच्या पायाचे दुखणे हे आपोआप निघून जाते आणि वाचवा वाचवा असे करत ती खूप घाबरलेली असते. इतकी घाबरते की खुर्चीवर जाऊन उभी राहून साप 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 करत असते. तर सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असतात आणि नेमकं हिच्या पायाचं जो तिला चालता येत नसते ते कुठे गायब झाले असे सर्वजण बघून ऐश्वर्या मुद्दाम नाटक करते. हे सर्व सर्वांसमोर येते. नाना म्हणतात की ही चढलीच कशी, हिचा तर पाय दुखतो. जानकी आणि ऋषिकेश मात्र गालातल्या गालात हसत असतात. तर ऐश्वर्या लगेच साप साप असे करते. तेव्हा जानकी म्हणते की काय आणि समोर ती दोरी पडलेली असते. ती दोरी उचलते आणि या दोरीला तू घाबरली की काय साप म्हणून असे विचारते. आणि काय ऐश्वर्या बिचारी किती घाबरलीस ग. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तुझा पाय दुखतो मग तू अशी उड्या मारत पळाली कशी, पाय तर मुरगळला होता. नाना म्हणतात की अरे ही धावली सुद्धा आणि उडी मारून टेबलवर सुद्धा उभी राहिली. ऋषिकेश विचारतो की हो एका क्षणात तुझा पाय कसा अगदी बरा झाला. तेव्हा ऐश्वर्याला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि जानकी म्हणते शॉक थेरपी ऋषिकेश, शॉक थेरपी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अच्छा. तर नाना विचारतात की म्हणजे काय. तर जानकी सांगते समजा कधी कधी आपला पाय मुरगळतो, स्प्रे येतो, ते एका झटक्यात घडते, तसेच भीतीने एका झटक्यात बरा सुद्धा होतो म्हणजे शॉक थेरपी. आणि हो की नाही ऐश्वर्या, त्यामुळेच बरा झाला ना पाय असे ऐश्वर्याला विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो जानकी वहिनी अगदी बरोबर बोलतात. मी भीतीने घाबरले आणि म्हणून मी कदाचित घाबरून उड्या मारल्या म्हणून कदाचित तो पाय बरा सुद्धा झाला. आणि इकडे तिकडे पाय फिरून म्हणते की हो हे बघा बरा झाला. तर जानकी म्हणते की हो व्यवस्थित झाला, आता हलतो सुद्धा. आणि ऋषिकेश जवळ येऊन जानकी म्हणते की आता एका दृष्टीने चांगलेच झाले की ऐश्वर्याचा
पाय बरा सुद्धा झाला तर गुलाबदादांना खूप हसू येत असते। तेव्हा जानकी ऐश्वर्या समोर येते आणि आता तुझा पाय बरा झाला मग खाली उतर म्हणून तिचा हात पुढे करते आणि वर चढलेल्यांना खाली कसे उतरवायचे हे मला चांगलीच माहिती आहे आणि ऐश्वर्याला तिच्या हातामध्ये हात देऊन उतर पटकन, पाय आता बरा झाला असे म्हणते। सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या आता नक्की बरे वाटते ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ठीक आहे। तर सुमित्रा म्हणते की चला बाई आता एकदा बरेच झाले आणि नानांना ती बसायला सांगते। तर जानकी मुद्दाम ऐश्वर्याला म्हणते की पुढच्या वेळी जरा पाऊल जपून टाक। काय आहे की समोरचा खड्डा न बघता आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पाय टाकतो आणि तोंडावर पडतो, असे करू नको। आणि सुमित्राला म्हणते की आई मी ऐश्वर्याला रूम पर्यंत सोडून येते। तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की सांभाळून। तेव्हा जानकी मुद्दाम ऋषिकेशकडे हसून ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन जाते। त्यानंतर ऋषिकेश बाहेर येतो। गुलाबदादा हे खताची गोणी घेऊन वर येत असतात। तर ऋषिकेश विचारतो की गुलाबदादा काय करतात? तर गुलाबदादा म्हणतात की आपले सारंगदादा नाही तर आपल्या ह्या बागेमध्ये मी खताची ते वापरून बघतो आणि हे बघा दादा, सारंगदादा नाही तर खरंच चैन पडत नाही। आणि तेवढ्यात जानकी आणि ऐश्वर्या बाहेर येतात। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी नसले म्हणून काय झाले, त्यांची बायको आहे ना मिसेस ऐश्वर्या रणदिवे, त्यांची उणीव भरून काढण्यासाठी। अर्थात सारंग भाऊजी यांना शेती आणि खताचे सर्व काही व्यवस्थित नॉलेज आहे, पण ऐश्वर्याला तसे नाही। ऐश्वर्या सुद्धा हळूहळू शिकेल आणि गुलाबदादा काय नवीन वहिनींना शिकवताना। आणि आजच आपण श्री गणेशा केला तर ऋषिकेश म्हणतो की श्री गणेशा आणि कसला? तर जानकी म्हणते की बाग कामाचा। आपल्या रणदिवे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकतरी रोप लावले, मग ऐश्वर्याच्या हातून सुद्धा एक रोप लावावे असे वाटले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आयडिया तर चांगलीच आहे। आणि जानकी परत गुलाबदादांना विचारते की धाकट्या वहिनींना शिकवताल ना? गुलाबदादा खुश म्हणतात की हो आणि ऐश्वर्याला म्हणतात की वहिनी चला मी तुम्हाला दाखवतो। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या हो पुढे। तर ऐश्वर्या म्हणते की मला गार्डनिंग करण्यासाठी नाही येत। गुलाबदादा म्हणतात की कशाला काळजी करतात, मी आहे ना, तुम्हाला सर्व शिकवेल। सारंगदादांनी मला कामामध्ये एक्सपर्ट केले, मग तुम्हाला शिकून मी सारंगदादांना गुरुदक्षिणा देतो हो की नाही दादासाहेब, म्हणजे ऋषिकेशला विचारतो। तेव्हा ऋषिकेश खुश म्हणतो की अगदी लाख मोलाचे बोललात तू। तेव्हा गुलाबदादा ऐश्वर्याला ते रोप लावण्याचं शिकवायला घेऊन जातात। तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की मला तुझ्याशी आता थोडेसे बोलायचे होते, म्हणून ते दोघे आतमध्ये जातात। तर गुलाबदादा ऐश्वर्याला म्हणतात की वहिनी साहेब या इकडे। आणि गुलाबदादा रोप कसे लावायचे हे ऐश्वर्याला शिकून कैची दाखवतात। जेव्हा रोप वेडेवाकडे वाढते ना मग ते कापून टाकायचे असते। ऐश्वर्या खूपच घाबरते, मला लागेल आणि त्याला खाली ठेवण्यासाठी सांगते आणि ऐश्वर्याला टेबलवर बसून कसे रोप लावायचे हे सर्व सांगतो। आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये कुदळ देऊन म्हणतो की आता असा खड्डा खांदायचा। तर ऐश्वर्या म्हणते की मला नाही खड्डा घेता येत। आणि गुलाबदादा म्हणतात की मी खड्डा घेतो, तुम्ही फक्त खत टाका। तर तो खड्डा घेत असतो। तर ऐश्वर्या खूप घाबरत असते आणि हा 1.5 दमडीचा नोकर मला रोप लावण्याचं शिकवतो, मी कोण आहे ही जानकी मला काय समजते, ती हे सर्व मुद्दाम करते। ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येत असतात। तर ऋषिकेश जानकीचे कौतुक करत असतो आणि तेवढ्यात ओवी ही रडतच बाहेरून येते आणि जानकीला घट्ट मिठी मारते। ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की अगं का रडतेस, काय झाले? तेव्हा ओवी म्हणते की त्यांनी मला चिडवले, ढकलले, हसले माझ्यावर। तेव्हा जानकी म्हणते की अगं कोणी आणि काय बोलतेस बाळा, नीट व्यवस्थित सांग, रडायचे नाही, अगोदर रडणे थांबव। ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी काय झाले बाळा? तर सुमित्रा म्हणते की ओवी इकडे ये, नेमकं काय झाले ते मला सांग। सुमित्रा ओवीला जवळ घेते आणि काय झाले असे विचारते। तर ओवी रडतच म्हणते की मी हरवले होते आणि माझ्या शाळेतील सर्व फ्रेंड्सला ते कळले म्हणून ते मला चिडवतात, हरवलेली मुलगी म्हणून। मी त्यांना म्हटले की मला असे चिडू नका, तरी सुद्धा त्यांनी माझे नाही ऐकले, मग त्यांनी माझ्या अंगावर हात सुद्धा उगारला, मला ढकलले सुद्धा। तेव्हा जानकीला खूप राग येतो आणि ते ओवीला म्हणते की ओवी तुझी काही चूक होती का? तर ओवी नाही म्हणते। तर जानकी म्हणते की मग त्या मुलांची चूक होती ना आणि तू मार खाल्लास, तुझी चूक नसताना तू घाबरलीस। तेव्हा ओवी जानकीकडे म्हणते की आई, तर जानकी म्हणते की तू घाबरलीस? तर ओवी म्हणते की हो आणि आई मी उद्यापासून शाळेत नाही जाणार, अशी ओवी सर्वांसमोर रडतच म्हणते। जानकी म्हणते की का? तर ओवी म्हणते की त्यांनी परत तसेच केले तर मग मी काय करायचे? तर जानकी म्हणते की मग जसे तसे वागायचे। मी तुला नेहमीच सांगत असते की अन्याय करणारा म्हणजे अन्याय सहन करणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये गुलाबदादा हे ऐश्वर्याला म्हणत असतात की हे खतात मिक्स करायचे आणि सर्व झाडांना टाकायचे आणि वहिनी हे एक पॉकेट एका गोणीसाठीच आहे आणि हे जर जास्त टाकले तर खत वाया जातेच, पण जमीन सुद्धा जळून जाते। तर ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे का? म्हणून ऐश्वर्या ही सर्व गोण्यामध्ये ते जास्त खत टाकून देते।
जास्त आरती ओवाळून घेते ना, मग बघूयात की तुझा दिवा कसा विझतो ते म्हणून ऐश्वर्याचा हा नवीन प्लॅन असतो. तर गुलाबदादा ते खत घेऊन जात असतात आणि अचानक ती गोणी खाली सांडते. तर जानकी म्हणते की ह्या गोण्यांची सिलाई कशी उधळली असेल, म्हणजे याचा अर्थ आपण शेतकऱ्यांना ज्या खताच्या गोण्या दिलेल्या आहेत त्यात कोणीतरी पेस्टिसाइड मिसळले आणि त्यात जर आणखीन पेस्टिसाइड जर मिसळले तर पिकं जळून जातील आणि जमीन सुद्धा नापीक होऊ शकते. आणि हे जानकीच्या पूर्णपणे लक्षात येते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.